सौ उर्वशी शरद डावरे सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. मराठी कवी व लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा होत असतो. आजच्या मराठी दिनाच्या या शुभदिनी माय मराठी आपला प्रवास तिच्या शब्दात आपल्याला सांगणार आहे. भूतळी प्रगटली मराठी साक्षात अवतार सौदामिनी, मूर्त स्वरूप साकारले लाभली ज्ञानेश्वराची अमृतवाणी. संस्कृत प्राकृत भाषांवयींवर मात लीलया करुनी, वैखरी विराजली रांगड्या महाराष्ट्राच्या अंतर्मनी. अद्भुत रम्य आहे बघा हो माझी ती जन्म कहाणी, पंचमहाभूते धुंद नाचती हर्षोल्लासे अत्यानंदांनी. झरझर वर्षले कृष्ण सावळे मेघ दाटूनी नभांगणी, पंचगंगा प्रवाहित झाल्या स्वानंदे दुथडी ओथंबुनी. जलद गाठती पर्वत शिखरे प्रवेशती डोंगर दऱ्यातुनी, इच्छा अनावर मेघकुळांची वसण्यास तवया भूपृष्ठासनी. वेगवेगळी वंशकुलेती स्थिरावली वसाहती थाटुनी, थयथयाट विद्युल्लतेचा त्वरित ओळखला देवांनी. दिधले वरदान चपलेला भाव तिज मनीचा जाणुनी, तथास्तु शब्द कानी पडता अविलंब गाठली अवनी. तेजोमय लघरूप साकारे ब्रह्मांड विराजे लोचनी, जमली भवती मांदी आळी हाती घेऊन या लेखणी. सह्याद्री अन सातपुडा दोघे झाले माझी खेळणी, कृष्णा गोदा देई झोका पाळण्या दोऱ्या होऊनी. बारसे गीत गाण्यास्तव आली रेणुका माहुर वासिनी, सोबतीला आवर्जून होती ती आई तुळजापूर भवानी. नामकरण मराठी केले इथल्या साधू संतांनी, वसा घेतला या मातीचा साहित्य निर्मित्यांनी. अशी मी अमृताहुनी पैजा जिंकणारी तुमची लाडकी माय मराठी. आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. मला समृद्ध करणाऱ्या सर्व साहित्यिकांचे ऋणनिर्देश आज मी येथे करणार आहे. संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. सामान्य लोकांना भगवद्गीता समजण्यासाठी त्यांनी भावार्थ दीपिका या नावाने भाषांतर केले. ते पुढे ज्ञानेश्वरी म्हणून प्रसिद्ध झाले. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. संत नामदेव हे 1270 ते 1350 या कालखंडातील वारकरी संत कवी. भागवत धर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार त्यांनी सर्वदूर थेट पंजाबपर्यंत केला. संत एकनाथ महाराष्ट्रातील भागवत संप्रदायातील श्रेष्ठ संत. सामान्य जनांचे रंजन करणाऱ्या व रूपकातून परमार्थाची ओळख करून देणाऱ्या भारूड नावाच्या नाट्यात्मक रचनांसाठी ते प्रसिद्ध आहेत. संत तुकाराम हे वारकरी परंपरेतील महत्त्वाचे संत कवी. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू असे ते म्हणत. शब्दांवर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसूत हे आद्य मराठी कवी समजले जातात. बहिणाबाई चौधरी मराठीतील कवयित्री. अहिराणी या बोलीभाषेत त्यांनी अनेक काव्यरचना केल्या. त्या निरक्षर होत्या, परंतु त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती, ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले. ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे ओव्या रचून. विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वि. स. खांडेकर. त्यांचे लेखन ध्येयवादी होते. ललित भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा, समाजहिताचा प्रसार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये. रूपक कथा हा प्रकार त्यांनी रूढ केला. ययाती या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार व भारतीय साहित्यसृष्टीतील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी.
सर्वश्रेष्ठ निसर्ग कवी म्हणून यथार्थ गौरव केला गेला आहे त्यांचा. इसवी सन 1907 जळगावात पहिले महाराष्ट्र कवी संमेलन झाले. त्याचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा कीर्तीकर यांनी त्यांना बालकवी ही पदवी दिली. फुलराणी, आनंदी आनंदगडे, श्रावण मास, औदुंबर या त्यांच्या कविता अजरामर झाल्या आहेत. साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजी 1950 ते 60च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले 1-1.5 दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्यांच्या बालपणी साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक वाचले नसेल. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद या साहित्याच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. बासी मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जातात. ते भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. सौंदर्य आणि साहित्य या त्यांच्या साहित्यासाठी 1956चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. बाभो बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर. भावकवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या बोरकर यांनी निसर्गाच्या विविध रूपांना आपल्या कवितांमधून शब्दरूप दिले. माधुर्य, नादमयता व तालबद्ध शब्दरचना ही त्यांच्या काव्यलेखनाची वैशिष्ट्ये आहेत. विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके कुसुमाग्रज. अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, समीक्षक म्हणून नावारूपाला आले. ते आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतील महत्त्वाचे लेखक. सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. इंदिरा संत या शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या. त्यांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाचा प्रारंभ केला. आई, पत्नी, मुलगी या नात्यातून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधनं हळुवारपणे मांडलेले आहे. सुमती क्षेत्रमाडे या व्यवसायाने डॉक्टर असून मराठीत कादंबरी लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. गोपाळ नीलकंठ दांडेकर उर्फ गोनी दांडेकर. 1947 गोनीदांनी लेखन कार्यांवर जीवितार्थ चालवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमार साहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु. ल. देशपांडे. पुलस्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर आनंद यात्रा मिळाली, निराशेतुनी माणसे मुक्त झाली, जगू लागली हास्य गंगेत न्हाली. पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या साहित्यातील एखादे पुस्तक आजही प्रत्येक घरात अभिमानाने विराजमान झालेले दिसून येते. शांता शेळके प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बालसाहित्य लेखिका, साहित्यिक आणि एक पत्रकार होत्या. 1996 साली आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र घरोघरी पोचवावे हे ध्येय ठेवून अथक संशोधनातून व परिश्रमातून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही जिथे ते पोहोचले नाहीत. शिवाजीचे चरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात, परंतु ते अनुभवणारे, अक्षरशः जगणारे बाबासाहेब हे एकच. नारायण सुर्वे यांच्या कविता वास्तव प्रत्यक्षाला अधिक भिडणाऱ्या होत्या. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी 1998 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. परभणी येथे इसवी सन 1995 भरलेल्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वपू काळे लेखक, कथाकथनकार, आर्किटेक्ट, व्हायोलिन, हार्मोनियम वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर, सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे, सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा या सुंदर मनांवर आणि विचारांवर आधारित असणाऱ्या, विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या त्यांच्या कथा. जयंत नारळीकर मराठी खगोलशास्त्रज्ञ व लेखक. 4 दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजण्यासाठी गेली अनेक वर्ष त्यांनी प्रयत्न केलेले आहे. सुधा मूर्ती या एक सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका आहेत. टेल्को या कंपनीत निवड झालेल्या त्या पहिला महिला अभियंता होत्या. महाश्वेता, वाईज अँड अदरवाईज, डॉलर बहू, सामान्यातले अतिसामान्य, थैलीभर गोष्टी, हरवलेल्या मंदिराचे रहस्य इत्यादी दर्जेदार पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. आद्य साहित्यिकांपासनं ते आजतागयत अनेक साहित्यिकांनी मला म्हणजेच तुमच्या लाडक्या माय मराठीला समृद्ध करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमातून माझी ख्याती अटकेपार गेलेली आहे. मला माझ्या या सर्व सुपुतांचा सार्थ अभिमान आहे. जगभरातील माझ्या या सर्व लेकरांना माय मराठीकडून मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.